स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत रेल्वे भरती ग्रुप डीसाठी आलेले प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, वैश्विक शांतता सूचकांक 2025मध्ये भारताचे कितवे स्थान आहे? ऑप्शन क्रमांक 1 100वे, 2 105, 3 108, 4 115. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 115वे. वैश्विक शांतता सूचकांक 2025मध्ये भारताचे 115वे स्थान आहे. प्रश्न क्रमांक 2, विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? ऑप्शन क्रमांक 1 कॉपर, 2 टंगस्टन, 3 तांबे, 4 निकेल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन. विद्युत बल्बमध्ये टंगस्टन या धातूची तार वापरली जाते. प्रश्न क्रमांक 3, 7 नोव्हेंबर 2025 रोजी कोणत्या खेळास 100 वर्ष पूर्ण झाले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 क्रिकेट, 2 फुटबॉल, 3 हॉकी, 4 व्हॉलीबॉल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हॉकी. 7 नोव्हेंबर 2025 रोजी हॉकी या खेळास 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. प्रश्न क्रमांक 4, 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी भरले होते? ऑप्शन क्रमांक 1 जळगाव, 2 पुणे, 3 नाशिक, 4 सातारा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सातारा. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सातारा या ठिकाणी भरले होते. प्रश्न क्रमांक 5, सारस मेला हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 आसाम, 2 जम्मू काश्मीर, 3 झारखंड, 4 छत्तीसगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जम्मू काश्मीर. सारस मेला हा जम्मू काश्मीर या राज्यामध्ये साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 6, 2025चा पद्मश्री पुरस्कार खालीलपैकी कोणत्या खेळाडूस दिला आहे? ऑप्शन क्रमांक 1 रोहित शर्मा, 2 महेंद्रसिंग धोनी, 3 विराट कोहली, 4 रविचंद्र अश्विन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रविचंद्र अश्विन. 2025चा पद्मश्री पुरस्कार हा रविचंद्र अश्विन या खेळाडूस मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 7, मानव विकास निर्देशांक 2025मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन क्रमांक 1 130, 2 131, 3 132, 4 133. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 130. मानव विकास निर्देशांक 2025मध्ये भारताचा 130वा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 8, मानव विकास निर्देशांक 2025मध्ये कोणता देश सर्वोच्च स्थानावर आहे? ऑप्शन क्रमांक 1 स्वित्झर्लंड, 2 आइसलँड, 3 सिंगापूर, 4 अमेरिका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आइसलँड. मानव विकास निर्देशांक 2025मध्ये आइसलँड हा देश सर्वोच्च स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 9, G20 2025 शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 दक्षिण आफ्रिका, 2 भारत, 2 रशिया, 3 भारत, 4 इंग्लंड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दक्षिण आफ्रिका. G20 2025 शिखर परिषदेचे आयोजन हे दक्षिण आफ्रिका या देशात करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 10, 7 जानेवारी 2025 या दिवशी भारत पोल ऑनलाईन पोर्टल कोणी सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 1 नरेंद्र मोदी, 2 राजनाथ सिंह, 3 नितीन गडकरी, 4 अमित शाह. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अमित शाह. अमित शाह यांनी 7 जानेवारी 2025 या दिवशी भारत पोल ऑनलाईन पोर्टल सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 11, खेलो इंडिया यूथ गेमचे 7वे संस्करण कोणत्या ठिकाणी पार पडले आहे? ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान, 2 ओडिसा, 3 हिमाचल प्रदेश, 4 बिहार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बिहार. खेलो इंडिया यूथ गेमचे 7वे संस्करण हे बिहार या ठिकाणी पार पडले आहे. प्रश्न क्रमांक 12, सोडियम कार्बोनेट याचे व्यावसायिक नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 खाण्याचा सोडा, 2 धुण्याचा सोडा, 3 कास्टिंग सोडा, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 धुण्याचा सोडा. सोडियम कार्बोनेट याचे व्यावसायिक नाव हे धुण्याचा सोडा आहे. प्रश्न क्रमांक 13, दुधापासून दही बनवणे ही कोणती प्रक्रिया आहे? ऑप्शन क्रमांक 1 भौतिक प्रक्रिया, 2 रासायनिक प्रक्रिया, 3 वरील दोन्हीही, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रासायनिक प्रक्रिया. दुधापासून दही बनवणे ही एक रासायनिक प्रक्रिया आहे.
प्रश्न क्रमांक 14. पाणबुडीच्या इंजिनमध्ये कोणत्या प्रकारच्या इंधनाचा वापर केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 पेट्रोल, 2 डिझेल, 3 कोळसा, 4 भाप. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भाप. पाणबुडीच्या इंजिनमध्ये भाप या इंधनाचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 15. LPG मध्ये कोणत्या प्रकारचा मुख्य घटक असतो? ऑप्शन क्रमांक 1 मिथेन, 2 ब्युटेन, 3 प्रोपेन, 4 इथेन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ब्युटेन. LPG मध्ये ब्युटेन हा मुख्य प्रकारचा घटक असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.